सातारा जिल्ह्यामध्ये सध्या प्रचंड उन्हाची लाट जाणवत असून नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा बसतायत। दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत असून दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः ओस पडलेले दिसतात। साताऱ्याचं तापमान 41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे। शेतकरी, मजूर आणि बाहेर काम करणाऱ्या लोकांना याचा सर्वाधिक फटका बसतोय। प्रामुख्याने बघायला गेलं तर थंड हवेचं ठिकाण असलेलं महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी सुद्धा प्रचंड उकाडा जाणवू लागलाय। प्रशासनानं देखील नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळण्याचा सल्ला दिलाय। सातारा जिल्ह्यात सध्या उन्हाची लाट पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे सातारा येथीलच पोहे नाका या चौकामध्ये। दररोज या ठिकाणी या चौकामध्ये वाहनांची वर्दळ पाहायला मिळते। मात्र आता दुपारच्या वेळेस देखील आता बघायला गेलं तर हा चौक ओस पडल्याचं पाहायला मिळते। एकंदरीतच बघायला गेलं तर दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत असून दुपारच्या वेळेस या संपूर्ण सातारा जिल्ह्यातील रस्ते देखील ओस पडलेले पाहायला मिळते। हवामान विभागाच्या माहितीनुसार आता साताऱ्याचं तापमान 41 अंश सेल्सिअस पर्यंत देखील पोहोचलेलं आहे। उष्ण व कोरडे वारे वाहत असल्याने उकाडा जाणवत आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी असतील, मजूर असतील आणि बाहेर काम करणारे जे लोक आहेत यांना या उन्हाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे। आणि या वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची टंचाईचं देखील प्रमाण काही भागात जाणवू लागलेलं आहे। यामध्ये विहिरी असतील, तलावाचं देखील पाणी आटल्याचं पाहायला मिळते। आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर जे थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वर ओळखलं जातं, त्याचबरोबर पाचगणी असेल, कास असेल, तापोळा असेल या ठिकाणचं देखील प्रचंड उकाडा जाणवू लागलेला आहे। त्याचबरोबर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची वर्दळ देखील कमी झाल्याचं पाहायला मिळते। आणि प्रशासनाने देखील आता नागरिकांना 12 ते 4 या वेळेत गरज असल्याचंच बाहेर पडण्याचं देखील आवाहन केलेलं आहे। एकंदरीतच बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये आता या प्रचंड उष्णतेच्या लाटा पाहायला मिळतात। एकंदरीत बघायला गेलं तर नागरिकांना या प्रचंड उन्हाचा त्रास देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।